तर कशा गडे हो, खरंच पण हॉस्टेलची आठवणी विसरू नाही शकत. हे लहान पोरं पाहत, ते लहान पोरं आले होते मला आवाज द्यायला. माझा होता बड्डे आणि मला माहीत नव्हतं की त्यांनी माझ्यासाठी एवढं चांगलं प्रेझेंट ठेवलं असेल करून. म्हणजे माझं सेलिब्रेशन करायसाठी त्यांनी केक आणला होता. तर मला जिम रूममध्ये त्यांनी बोलावलं. नंतर काय तुम्ही पाहूनच घ्या. सर्व मुलं, हॉस्टेलचे सर्व मुलं लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व जण अवेलेबल होते तिथं माझ्यासाठी फक्त. मला खूप म्हणजे चांगलीच खुशी झाली की लहान लेकरं मोठे लेकरं म्हणजे माझ्या वाढदिवस करू राहिले म्हणून. मग काय तिने मला पाठवलं, जा म्हणे चांगले कपडे घालून. मी आलो आणि ह्या दुसरा गडी कॅमेरा घेऊन होताच, मला माहीतच नाही कॅमेरा आहे करून त्याजवळ. आणि मग कपडे घातले, शर्ट घातला, तयार झालो. मग जास लागलं ये संग, चला म्हणे भाऊ म्हणे तुम्ही समोरच चला, आम्ही येतो म्हणते तुमच्या मागून, तुम्ही अजून चालले लहान म्हणते रूममध्ये. मग का त्यांनी घेतलं मला अंदर आणि डायरेक्ट जिम रूममध्ये चाललं गेलो, सेलिब्रेशन रूममध्ये. मग तिथं सर्व पोरं मा इकडेच पोहोच राहिले. ते आले म्हणे विजू भाऊ म्हणे. म्हटलं बरं बरं ठीक आहे, अबे हातात तर कॅमेरा ठेवू म्हटलं कायले. मग त्यांनी दिल्या कॅन्डल दिल्या आणि ते भडकवा लावल्या. तू माझी मजा घेऊ राहिला, त्याने डचकून दिलं तर मला. मग काय सेलिब्रेशन झालं, चालूच होतं. आणि मग केक घेतला. मग काय सर पोट्टी माझ्या तोंडाचीकडंच पाहू राहील ते. नंतर केक कापला, सरळ दादा सिनियर दादाला चारला, शिवा दादा त्यांचं नाव आहे. आणि दीपेशने पण मला केक चारला, मी पण त्याला केक चारला. तो अश्लील चाळे करत होता खूप. नंतर सिनियर पोरींना केक चारला. आणि नंतर सागरदादा म्हणते की झालाच रे बाबा म्हणते, कल्ला नका करू म्हणते. तिथं होत होता कल्ला, खूप कल्ला. तर वॉचमॅन दादा आले आणि म्हणजे ते कल्ला नका करू म्हणे, खूप कल्ला होता म्हणे. आणि चला म्हणे बाहेर निघा म्हणे, जसं केक खाणं झालं असेल तर बाहेर निघा म्हणे. काही पोरं राहिले होते फोटो काढायचे, ते पाहिजे आमची जी फोटो काढत होते काही. तर दादाला काही कल्ला सहित नाही होत होता. दादा म्हणे जा म्हणे सर्वजण बाहेर जा म्हणे. दुसरा पण केक आणला होता पण त्यांनी मला सांगितलंच नव्हतं. हे म्हणे सर्व ठेवा म्हणे, लवकर घ्या म्हणे. ते केकही नाही खाऊ राहिले ते, कारण तिथं कल्लाच होतं ना पुरा रूममध्ये. केक घेतला, दुसरा केक होता तर मला माहीतच नाही, कोणी सांगितलंच नाही कोणी. मग काय तो केकाचे तुकडे केले आणि पोट्टेले वाटले. मग हा अरे आताच विचारतात काही दिवस थांबून जा. मग 2 केक होते. दुसरा केक होता काढलं, खाल्ले मी, तोच खाऊन आलो मी. तो ऐक नाही